घाटकोपरमधील भाषिक वाद पुन्हा चव्हाट्यावर. हिंदू स्मशानभूमीत गुजराती भाषेत कामकाज. गुजराती भाषेतील कागदपत्र समोर आल्यानं मनसे आक्रमक. निवडणुकीनंतरही भाषिक वादाच्या मुद्द्यावरून तापमान वाढलंय. कारण घाटकोपर मुंबईत किंबहुना महाराष्ट्रात नाहीये का असा सवाल मनसेनं उपस्थित केलाय. यामागचं कारण म्हणजे घाटकोपरच्या हिंदू स्मशानभूमीतील गुजराती भाषेतील कागदोपत्री व्यवहार. घाटकोपरच्या स्मशानभूमीत केल्या जाणाऱ्या कागदी नोंदी आणि पावत्यांवरील मजकूर गुजराती भाषेत असल्याचं आढळून आलं. याचे फोटो सोशल मीडियामध्ये प्रचंड व्हायरल झाले. त्या विरोधात मनसेनं आवाज उठवला. मनसेकडून एक पोस्ट केली गेली ज्यात सत्ताधारी बदलल्यावर भाषाही बदलते का असा सवाल उपस्थित केला गेलाय. घाटकोपरमध्ये मराठी भाषेला डावलून परकीय भाषेत कामकाज सुरू. मराठी माणसानं सजग नाही राहिल्यास सर्वनाश अटळ आहे, तुमचं अस्तित्व पुसलं जाणार असंही लिहिलं गेलं. घाटकोपरच्या हिंदू स्मशानभूमीत अंत्यविधी झाल्यानंतर देण्यात येणारी पावती गुजराती भाषेत असल्यानं हा वाद निर्माण झाला. खरं तर हा संपूर्ण भाग नवनिर्वाचित महापौर रितू तावडे यांच्याच प्रभागातील असल्यानं याला राजकीय वलय मिळालं आणि सोशल मीडियात विषय गाजला. मुंबई मनपाच्या एन वॉर्डला टॅग करून अनेकांनी कारवाईची मागणी देखील केली. यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल असं पालिकेनं सांगितलं. पालिकेच्या अधिकाऱ्यांनी हिंदू स्मशानभूमीच्या अधिकाऱ्यांसोबत पत्रव्यवहार करून तत्काळ चूक दुरुस्त करण्यास सांगितलंय. दरम्यान पालिकेनं केलेल्या कारवाईनंतर हिंदू स्मशानभूमीतील पावतीवरील मजकूर बदलण्यात आला आणि निर्माण झालेला राजकीय वाद सध्या तरी शमलाय. तुम्हाला या प्रकाराबद्दल काय वाटतं? तुमचं मत कमेंट करून सांगा. मुंबईशी निगडीत बातम्या अपडेटसाठी लोकमत मुंबईचे YouTube चॅनल सबस्क्राईब करा. फेसबुक, इन्स्टा पेज फॉलो करा.